नमस्कार, मी तुमची स्वप्न सुंदरी अंकिता। तुम्ही सर्वांनी माझे संक्रांतीचे व्हिडिओ खूप लाईक केलात, थँक्यू। आणि त्याचंच मी आज ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे। हे आहे माझं संक्रांतीचं ब्लाऊज। हे मी सिवलेस केलं होतं, घातले होतं तेव्हा तुम्ही पाहिलं असाल। पण याचे मी ऍक्च्युअली स्लीव्स डिटॅचेबल पण स्लीव्स शिवून ठेवलेत, ज्याचं तुम्हाला व्हिडिओ वगैरे तुम्हाला मी दाखवणार आहे। कटिंग वगैरे कसं करायचं आपण पाहूया, चला। पहिला मी पेपर कटिंग करून घेतले, माझं मेजरमेंट घेतले आणि त्यानुसार मी पेपरवर मार्किंग केले। आणि सुरुवातीला कधीही आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायचं नाही। त्याच्यानंतर साडीमधलं मी फॅब्रिक कट करून घेतले आणि त्याच्यानंतर ते व्यवस्थित इस्त्री करून घेऊन सेट करून घेतले। नंतर जो पेपर कटिंग आहे तो अस्तरवर सेट करून त्याच्यानंतर अस्तर मधलं कटिंग करून घेतले। पेपर कटिंग जो असेल तो डायरेक्ट अस्तरवर कट करून घ्यायचा। जे अस्तर आहे ते मेन फॅब्रिकवर मी सेट करून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा कपड्याचं मार्जिन ठेवून द्या तुम्ही। नंतर जे अस्तर आहे आणि मेन फॅब्रिक हे जॉईन करून घ्यायचे आणि पूर्ण व्यवस्थितरित्या फिनिशिंग के साथ ब्लाउज स्टिच करायचं। आणि जर तुम्हाला माझं प्रिन्सेस कटचं डिटेलमध्ये ब्लाउज पाहिजे असेल, स्टिच केलेलं व्हिडिओ बघायचा असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, तर मी तुम्हाला तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन मी तो व्हिडिओ। आणि मी डिटॅचेबल स्लीव्हसाठी नेटचं फॅब्रिक घेतलंय, ते माझ्या मेजरमेंटनुसार कटिंग करून घेतलंय आणि त्याच्या दोन्ही साईडला मी इलास्टिक लावलंय, घालण्यासाठी आणि काढण्यासाठी खूप इझी पडेल। हा माझा फायनल लुक आहे। हे स्लीव्स आणि विदाउट स्लीव्स। Thank you.